नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टॉक इन्स्टिट. आता म्हणजे एक न्यूज आता व्हायरल होत आहे सध्या, की इराण आणि यूएसचं जे युद्ध आहे ते लवकरच थांबणार आहे. आता तुम्ही मला सांगा, म्हणजे यामध्ये मला आता असं काही निगेटिव्ह नाही बोलायचं आहे. सध्या मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मुवमेंटसुद्धा आज बघायला भेटली आपल्याला त्यामुळे. पण आता तुम्ही बघा, म्हणजे यापूर्वी जे युद्ध चालू होतं रशिया आणि युक्रेन, यामध्ये देखील किती वेळा या न्यूज असे सर्क्युलेट झाले, की ज्यामुळे आपल्याला असं वाटलं की आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबणार आहे, त्यामुळे आता मार्केट आपल्याला चांगलं बघायला भेटेल. तर नक्कीच नाही, म्हणजे ते नंतर एक मार्केटने सुद्धा त्या युद्धाला थोडं हलक्यात घ्यायला सुरुवात केली. हा वेगवेगळा. पण जे मला सांगायचं आहे, की युद्ध जे सुरू करणं आहे ते खूप सोपं झालेलं आहे. म्हणजे जे मोठमोठे देश आहेत त्यांच्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. पण थांबवणं तेवढंच अवघड आहे. आता तुम्ही बघू शकता, युक्रेन आणि रशिया एवढा बलाढ्य देश आहे, पण जे युक्रेन समोर त्यांना म्हणजे अजूनही त्यांना म्हणजे काही करता येत नाही. म्हणजे जे पूर्णपणे युद्धाचा जो समाप्त जो विषय म्हणतो आपण, किंवा एक तर जिंकणे किंवा हरणे, हा निकालच अजून त्यामधनं स्पष्ट नाही झालेला. आणि तसंच आता जर बघितलं तुम्ही, इराण आणि यूएसचं जे युद्ध आहे, आता यामध्ये यूएस म्हणतंय की आम्ही आता त्यांची जी सैन्य आहे ते पूर्णपणे संपलेलं आहे, त्यांना सैन्यबळ नाही आहे वगैरे वगैरे, म्हणजे असं काहीतरी सांगतंय. आणि इराणकडनं देखील असे काहीतरी प्रकारे बोलल्या जाते. आणि ॲपमध्ये आपण असं समजू शकतो का नक्की की खरंच युद्ध थांबलंय का? तर मला असं काही वाटत नाही आहे. यामध्ये मी म्हणजे काही कुणाला घाबरवत नाही किंवा भीती दाखवत नाही. आत्तापर्यंतचं जे रेग्युलर ॲनालिसिस आहे मी ते तुमच्यासमोर मांडतोय. म्हणजे युद्ध करणं खूप सोपं आहे, पण ते थांबवण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात, आणि त्यामध्ये अशी अजूनही गॅरंटी नाही की हे थांबतीलच. म्हणजे मला असं वाटतंय की हे कुठंतरी ना फक्त एक सेल द न्यूज इव्हेंट होणार आहे. म्हणजे कुठंतरी एक मार्केटला पॉझिटिव्हिटी दाखवायची, थोडंसं मार्केटमध्ये त्यामध्ये करेक्शन दिसलं की त्यानंतर एक निगेटिव्ह न्यूज येणार आणि पुन्हा आपलं नुकसान होणार. तर यापासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो? आता मी मागे देखील तुम्हाला म्हटलं होतं, मार्केटमध्ये योग्य गुंतवणूक करण्याची वेळ आत्ता तर नाही आहे. म्हणजे मी इथे माझा सल्ला देत नाही कुणाला, किंवा मी सुचवत नाही. इथे मी फक्त माझा अभ्यास मांडतोय. आता यावर कोणी डिसिजन घेऊ नये. हा निर्णय माझा चुकवू देखील शकतो. त्यामुळे तुम्हाला जर आता इन्व्हेस्टमेंट करायची आहे, म्हणजे मी कोणाला सुचवत नाही, तर तुम्ही म्युच्युअल फंडसारखे सेफ साईडसुद्धा विचार करू शकता. आता म्युच्युअल फंड म्हणजे सेफ का सांगतोय मी? म्युच्युअल फंडमध्ये देखील रिस्क आहे, पण ती कशी आहे, तुमचं जे फंड आहे तो फक्त डायव्हर्सिफाय होतो वेगवेगळ्या स्टॉकमध्ये. त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही. पण आता तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये आलात आणि एखादा ठराविक स्पेसिफिक स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली, तर त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे रिस्क असते तुमच्या कॅपिटलची. तसंच जर म्युच्युअल फंडमध्ये जर बघितलं, वेगवेगळ्या स्टॉकमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केलेली असते तिथे जे ॲनालिसिस करणारे लोक असतात, तर ते म्हणजे पूर्णपणे चांगले फंडामेंटली स्ट्रॉंग असलेल्या कंपन्यांमध्येच ते पैसे लावतात, आणि जिथं त्यांना कुठे शंका येते त्यामधून ते एक्झिट होतात. म्हणजे आपले पैसे ऑटोमॅटिकली एक चांगल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जात असतात. तर मला एवढंच सांगायचं आहे, जर तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही आता म्युच्युअल फंडचा पर्याय देखील निवडू शकता. आणि मला असं वाटतं की ही योग्य वेळ राहील म्युच्युअल फंडसाठी. कारण ज्यावेळी म्युच्युअल फंडमध्ये आता तुम्ही पडत्या मार्केटमध्ये पैसे लावाल, त्यावेळी तुमचा जो फायदा होणार आहे तो ज्यावेळेस बुलरन मार्केटमध्ये येईल त्यावेळेस नक्कीच चांगल्या प्रकारे राहील. तर तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्कीच माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच तुम्हाला मी चांगला एक प्लॅन देण्याचा किंवा प्लॅन सुचवण्याचा प्रयत्न करेल. तर कशी वाटली ही महत्त्वाची अपडेट नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.